यशाया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा, या. पैसा वाचून आणि मोला वाचून द्राक्षरसाचा आणि दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होवो. कान द्या, माझ्याकडे या. ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेला अढळ प्रसाद तुम्हास देईन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू योहान बाप्तिस्ताच्या मरणाची बातमी ऐकताच तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोक समुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेला. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोक समुदाय पाहिला. तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला आणि त्यांच्यातील दुखणेकऱ्यांस त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे आणि वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यांस जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या. ते त्याला म्हणाले, आमच्या जवळ केवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे माझ्या जवळ आणा. मग त्याने लोक समुदायास गवतावर बसावयाची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी आणि ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोक समुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया आणि मुले होतीच. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता,
तुझी स्तुती असो.